नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 90 लाख लोकांची पेन्शन थांबली, अखेर कधी भेटणार पेन्शन, जाणून घ्या अपडेट। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, राज्यात सामाजिक पेन्शन अंतर्गत दर महिन्याला 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त बजेट दिले जाते अशी माहिती आहे। सरकारने अद्याप जून, जुलै आणि ऑगस्टचा अर्थसंकल्प जाहीर केलेला नाही। मात्र चौकशी केली असता सप्टेंबर महिन्यापर्यंतची संपूर्ण पेन्शन रक्कम लवकरच दिली जाईल असा दावा करण्यात आलाय। विरोधी पक्षनेत्यांनी पत्र लिहिलं, सरकारने वंचितांना दुखावलं। मित्रांनो, विरोधी पक्षनेते टीकाराम जुली यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना पेन्शनधारकांसाठी पत्र लिहिले आहे। माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना सुरू केली होती, तेव्हा पेन्शन दरमहा 500 रुपये होती। त्यात सातत्याने वाढ होत असून गेल्या वेळी काँग्रेस सरकारने ती वाढवून 1000 रुपये केली होती। त्यात 15% वाढ करण्याचीही तरतूद होती। अशा स्थितीत सरकारने पेन्शन रोखून वंचितांना दुखावले आहे। ACS म्हणाले, पेन्शन एका आठवड्यात मिळवण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने ACS कुलदीप रांका यांच्याशी बोलले। 3 महिन्यांच्या प्रलंबित पेन्शन आठवडाभरात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। शासन घोषणेनुसार वाढीव निवृत्तीवेतनाचा लाभही लाभार्थ्यांना दिला जाणार आहे। त्यानंतर ऑक्टोबरपासून निवृत्तीवेतन नियमितपणे खात्यात येईल। येथे 82 लाख लोकांना अन्न सुरक्षा मिळण्यात संकट आहे। मित्रांनो, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री सुमित गोदारा यांनी मंगळवारी सांगितले की ज्यांनी eKYC केले नाही त्यांची नावे 1 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून काढली जातील। 82.55 लाखाहूनही अधिकही लोकांनी अद्याप eKYC केलेली नाही। सरकारने eKYC ची अंतिम तारीख 15 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि केंद्राच्या निर्देशानंतर सर्व लाभार्थ्यांची eKYC केली जाते। गोद्रा म्हणाले की राज्यात या योजनेअंतर्गत 4,46,61,000 लोकांना या योजनेशी जोडता येणार आहे। आतापर्यंत 4.43 कोटी नावे जोडली गेली आहेत। यादीतून 1.20 लाख लोकांची नावे काढून टाकण्यात आली आहेत। गोद्रा म्हणाले की अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 1.20 लाख नावे काढण्यात आली आहेत। 4 चाकी वाहन मालक आणि आयकर रिटर्न भरण्याची नावेही यादीतून काढून टाकली जातील। त्यानंतर स्थानिक पातळीवर शाळेचे मुख्याध्यापक, पटवारी आणि ग्रामसेवक यांची समिती स्थापन केली जाईल। त्यांच्या शिफारशीनुसार पुन्हा नाव जोडता येईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।